ज्येष्ठ नागरिक कोतवाल पदाची जाहिरात 2912 जागा 35 जिल्ह्यामध्ये ही जाहिरात आहे. पण कोतवाल व्हायचं कोणा? गावाकडे ग्रामीण भागात BA BCom BSc झालाय, 18 ते 40 मध्ये वय आहे, पारावर बसून डायलॉग हाणतो. त्यानं थोडंफार अभ्यासाला उजळणी दिली, पेपर सोपा आहे. 45 मार्कापर्यंत कसे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, म्हणजे 90 मार्क कसे घ्यायचे, ती स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला शिकवणार आहे. आता यासाठी VK क्लास ॲप डाउनलोड करायचा. 31 ऑगस्टपर्यंत 100 रुपयात बॅच आहे. 6 महिन्यात याचा पेपर होणार आहे. तुम्हाला तिथपर्यंत चांगले मार्क घेऊन देण्यासाठी मी सक्षम करेल, हा शब्द इथून द्यायलो. जराशी या पदाबद्दल पार्श्वभूमी पाहूया. पोरं लक्षात घ्या. आता कोतवाल हे पद काल परवाचं नाही, तर कोतवाल हे पद आपल्या देशात मोघल पिढीपासून आहे. मोघलांपासून आपल्या देशात हे पद आहे. कळलं का? पण झालं काय की आपल्या देशात 26 जानेवारी 1950ला देशात संविधान लागू झालं आणि संविधान लागू झाल्यावर 1959ला वंश परंपरागत, ज्याचा बाप कोतवाल त्याचं पोरग कोतवाल, तर ही पद्धत रद्द करण्यात आली. मग त्यानंतर ठरवण्यात आलं एखादी गावाची लोकसंख्या 1000 असेल तर त्या गावात एक कोतवाल नेमवा. एखाद्या गावाची लोकसंख्या 1001 ते 3000च्या दरम्यान असेल तर त्या गावात 2 कोतवाल नेमवा. आणि एखाद्या गावाची लोकसंख्या 3001 पेक्षा अधिक असेल तर तिथं 3 कोतवाल नेमवा. आता 1959ला वंश परंपरागत पद्धत बंद झाल्यामुळं कोतवाल तर डायरेक्ट तुम्हाला नेमता येणार नाही. मग सध्या कोतवालाची निवड कशी करायची बाबा? तर मग कोतवालाची निवड करण्यासाठी लेखी परीक्षेद्वारे कोतवालाची निवड केली जाईल. मग लेखी परीक्षा 50 प्रश्नाची असेल, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील आणि म्हणून याचा पेपर होईल 100 गुणाचा आणि याला वेळ असेल 1 तास. याला निगेटिव्ह सिस्टीम नाही. त्यानंतर 2024 पासून याला जी तोंडी परीक्षा व्हायची ती बंद करण्यात आली. म्हणजे याला तोंडी परीक्षा नाही, याचा अर्थ काय होतो की तुमची सेटिंग लागणार नाही. मग आता याला एकूण 4 विषय आहेत, कळलं का? आणि या 4 विषयासाठी आपल्या ॲपमध्ये केवळ 100 रुपये फीस आहे. यामध्ये गणित विषय आहे, आज 3 वाजता माझा विषय तो पाहून घ्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये बाळांनो बुद्धिमत्ता विषय आहे, तो मी कसा शिकवतो एकदा पाहून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी GK आहे, इपर सर आणि मी शिकवणार आहे. आणि मराठी हा विषय अंतोष वाघमारे सर शिकवणार आहेत. आजपासून याचा क्लास सुरू होते. याला केवळ फीस भरायची आपल्याला 100 रुपये. ही झाली तुमची निवड प्रक्रिया. पण निवड सहज होत नाही, निवडीसाठी पात्रता लागते. मग निवडीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? तर तो 7वी मिनिमम आणि 10वी, 7वी ते 10वी परीक्षा उत्तीर्ण असावा. काही जिल्हाधिकाऱ्यांनी 7वी ही आत ठेवलेली आहे, तर काही ठिकाणी ती 10वी ही पात्रता असते. लक्षात घ्या. मग ही झाली त्याची शैक्षणिक पात्रता. आता त्यानंतर इतर पात्रता काय आहेत? ज्याला कोतवाल व्हायचे, कळलं का? तर त्याला पहिल्यांदा ज्या गावात त्याला कोतवाल व्हायचे तो त्या गावाचा रहिवासी असणं गरजेचं आहे. छान शब्द आहे. याच्यामध्ये मुली पण फॉर्म भरू शकतात. कोतवाल पदासाठी मुली पण फॉर्म भरू शकतात. त्यानंतर ज्याला कोतवाल व्हायचंय त्याचं वय 18 ते 40 दरम्यान असणं गरजेचं आहे. ज्याला कोतवाल व्हायचंय त्यानं 100 रुपयाचा बॉन्ड घेऊन 2 जामीनदार आपल्यासाठी उभे करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्याला कोतवाल व्हायचंय त्याचं गाव ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत येते त्या पोलीस स्टेशननं याचं कॅरेक्टर शुद्ध दाखवलं पाहिजे. कळलं का? चारित्र्य शुद्ध दाखवलं पाहिजे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर तो शारीरिक दृष्ट्या सक्षम असला पाहिजे. का? तर याला लय मोठं काम करायचं आहे. तो शारीरिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे, कारण हा शासनाचा 24 तास नोकर असणारं भारतातलं एकमेव पद आहे. 24 तास नोकर असणारं शासनाचं हे एकमेव पद आहे. म्हणून हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे, त्या गावचा रहिवासी असला पाहिजे, त्याचं वय एवढं असलं पाहिजे. त्याची शैक्षणिक पात्रता काही जिल्ह्यामध्ये 7वी तर काही जिल्ह्यामध्ये 10वी आहे. या अगोदर लक्षात घ्या. आता एवढं होऊन याला एवढं काम करायचं, 24 तास नोकर आहे, याला पगार किती आहे? तर 2019ला पहिल्यांदा याचा पगार 7,500 झाला आणि सध्या याचा पगार 15,000 रुपये करण्यात आलेला आहे. मग गावात बसल्या बसल्या काय दररोज कोणी मरणार आहे का? दररोज तुला मसालावाट्यात थांबायचं आहे का? दररोज तुला दौंडी पिटवायची का? मग त्यासाठी 15,000 रुपये हा पगार सफिशियंट आहे. तुम्हाला या पदाची तयारी करता येईल. मग या पदाची तयारी करत असताना तुम्हाला काही महत्त्वाचे कामं कोणते? तर बाबा सरकारी दप्तराची ने-आण करणे. हे जे सरकारी दप्तर असते याची ने-आण करणे हे तो काम आहे. कळलं का? गावामध्ये एखाद्या प्रबोधनाची काय करणे? दवंडी पिटवणे.
ग्रामपंचायत सभेसंदर्भात माहिती देण्यासाठी दवंडी पिटवणे, त्याच्यानंतर पोलीस पाटील, कळलं का, तलाठी यांची कामं ऐकणे, त्यांच्या कामात मदत करणे हे देखील यांचं काम आहे. तो शासनाचा 24 तास नोकर असल्यामुळं कोणी मेलंय 24 तास तिथं थांबायचं, कळलं का. गावात कोणी नवीन आलंय त्याची माहिती पोलीस पाटलाला द्यायची, सरकारचा पत्रव्यवहार इकडे तिकडे पोहोचायचा. आणि म्हणून कोकणामध्ये जरी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये लागू नसेल तर पत्रव्यवहार पोहोचण्याच्या उद्देशाने कोतवाल नावाचं पद तिथं पण आहे. मग याच्यावर लक्षात घ्या, याच्यासाठी लेखी पेपर होतो, पण याच्यावर नियंत्रण कोण ठेवतंय? मग याच्यावर नियंत्रण 2 लोक ठेवतात. याच्यावर प्राथमिक नियंत्रण ठेवतंय पोलीस पाटील आणि बाळांनो नंतरचं नियंत्रण ठेवतंय तलाठी. आता जर तुम्हाला विचारलं की याला जर रजा पाहिजे असतील, याला गावातून 8-10 दिवस जायचं असेल तर याच्या अर्जित रजा 10 दिवसाच्या आतल्या तलाठी मंजूर करतो. पण याला 30 दिवसापेक्षा अधिक रजा पाहिजे असतील तर ह्या रजा याला तहसीलदार मंजूर करतो. यानं जर आगाऊ कुटाने केले, दुपारी कोणाच्या घरात घुसायले, काहीतरी आगाऊ कुटाने करायले, तर याला बडतर्फ पदावरून तहसीलदारच करतो. याला बडतर्फ करण्याचा अधिकार किंवा याची नेमणूक करण्याचा अधिकार तहसीलदारांना आहे. मी जे बोललो ते सर्वांना समजलं का पहा. मग याला काम किती वर्ष करायचं आहे तर 60 वर्ष हा शासनाचा नोकरदार आहे. 24 तास नोकर आहे आणि 60 वर्षापर्यंत तो शासनाचा नोकर आहे. येणाऱ्या 8व्या वेतन आयोगामध्ये त्याचा पगार वाढण्याची शक्यता आहे. मग या कोतवाल पदाच्या एकूण ज्या काही जागा आहेत त्या जागा 2912 आहेत आणि त्या जागा 6 महिन्याच्या आत भरणार आहेत. महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि प्रशासकीय विभागाचं डिवायडेशन करून त्या जागा गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केल्यात. म्हणून तयारी करा. 4च विषय आहेत. 4 विषयामध्ये गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, GK आहे, मराठी आहे. 4ही विषय अतिशय छान पद्धतीने आम्ही शिकवणार आहोत. म्हणून बॅच ॲपमध्ये आता जॉईन करा आणि लगेच 3 वाजता आपल्या क्लासला जॉईन व्हा. बाळांनो लक्षात घ्या, तर शासनाकडून पदभरतीची एक विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. आणि मग लक्षात घ्या, ही पदभरती 30 नोव्हेंबर 2026च्या अगोदर भरली जाणार आहे. 30 नोव्हेंबर 2026च्या अगोदर भरल्या जाणार आहे. संदर्भ शासन 5 सप्टेंबर 2013चा ते 17 मे 2023च्या दरम्यानच्या जागेचा हा आढावा आहे. मग यामध्ये ज्या काही जागा आहेत त्या जागा, पहिला प्रशासकीय विभाग ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो, ज्याच्यामध्ये 8 जिल्हे आहेत आणि त्या एकूण 8 जिल्ह्याच्या जागा आहेत 600 किती, तर त्या जागा आहेत बाळांनो 600 किती, तर त्या जागा आपल्याला दिल्या 685. दुसरा प्रशासकीय विभाग ज्याचं नाव नागपूर आहे, ज्याच्यामध्ये 6 जिल्हे आहेत, त्या नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 404 कोतवाल पदाच्या जागा आहेत. त्यानंतर तिसरा प्रशासकीय विभाग अमरावती, या अमरावतीमध्ये 398 कोतवाल पदाच्या जागा आहेत. त्यानंतर बाळांनो पुणे प्रशासकीय विभागामध्ये 528 कळलं का कोतवाल पदाच्या जागा आहेत. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 428 कोतवाल पदाच्या जागा आहेत. आणि त्यानंतर कोकणामध्ये एकूण असा विचार केला आपण तर 469 म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये 2912 कोतवाल पदाच्या जागा आहेत. 50 मार्काचा पेपर आहे, तोंडी परीक्षा नाही, एका प्रश्नाला 2 गुण, अशी 100 गुणाची 1 तासाची परीक्षा आहे आणि तुम्हाला तिथं 90 मार्कापर्यंत नेण्याचं काम आम्ही करू हा शब्द द्यालो. मग यासाठी सर्वांनी काय करायचंय, फिके क्लास ॲप डाउनलोड करायचं, कळलं का. प्ले स्टोअरला जायचं, त्या ठिकाणून पहिल्याच क्रमांकावर कोतवाल पदाची बॅच आहे ती जॉईन करायची. तिला फीस केवळ 100 रुपये आहे आणि आजपासून तुमचा क्लास त्या बॅचमध्ये चालू होत आहे. म्हणून घाई करा आणि आपल्या स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या भविष्यासाठी जागे व्हा, कळलं का. बाकी तुम्हाला तिथपर्यंत नेण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, तुम्हाला तिथपर्यंत नेण्यासाठी आम्ही मेहनत घेऊया. पण तात्पर्य घोड्याला हौदापर्यंत नेता येतं, पाणी प्यायचं का नाही त्याच्या हातात आहे. ती महत्त्वाकांक्षा पाणी पिण्याची तुमच्या डोक्यात असावी. बाकी अभ्यास कसा करून घ्यायचा ती स्ट्रॅटर्जी आम्ही वापरणार आहोत. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना, कारण 40पर्यंत तुम्हाला एक कोतवाल पदाचा फॉर्म भरता येतो, त्यांनी काय करायचं, फिके क्लास ॲप डाउनलोड करायचं आणि कोतवाल नावाच्या पदाची जी बॅच आहे ती बॅच जॉईन करायची. ओके, चला थांबू आपण, पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.